पार्वती पतये हर हर महादेव। नमस्कार प्रिय श्रोतेजनांनो, तुम्ही श्रवण करत आहात भगवान शिव आणि माता आदिशक्ती सती यांची अमर प्रेमकथा। तर माता आदिशक्ती आणि भगवान शिव यांची अमर कथा आपण मागील भागात या कथेमध्ये श्रवण केले आहे। भगवान शिव आणि माता आदिशक्ती सती यांचे मिलन आणि सतीने आपल्या पित्याच्या यज्ञात जाऊन त्याला शिवनिंदा करताना पाहिले तेव्हा तिच्या अंतकरणात असह्य वेदना झाल्या। आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे तिने यज्ञकुंडात स्वतःला समर्पित केले। महादेव आणि सती यांची अमर प्रेमकथा एक अशी कथा आहे जी भक्तिभावाने भरलेली आहे। पण ही प्रेमकथा केवळ आनंदाची नाही, तर यात वेदना, त्याग आणि अद्वितीय आध्यात्मिक संदेश आहे। शिव आणि सतीच्या या कथेच्या उर्वरित भाग आज आपण श्रवण करणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, शेअर करा। महाशिवरात्री पर्वकाळ लवकरच येत आहे, तर महाशिवरात्री पर्वकाळ या निमित्त आपण ही कथा श्रवण करत आहोत। ही कथा वाचनाने किंवा श्रवणाने आपल्याला याचे बरेच लाभ मिळतात। शिव आणि सती यांची कथा केवळ एक पौराणिक कथा नाही, तर ती भक्ती आणि त्याग आणि दिव्य प्रेमाचे प्रतीक आहे। या कथेचे श्रवण केल्याने आपल्याला अनेक आध्यात्मिक आणि मानसिक आणि शारीरिक लाभ मिळतात। या कथेतून भक्तिभाव वाढतो आणि मन शांत होते। शिवशंकराचा धैर्य आणि वैराग्याचा संदेश जीवनात सकारात्मकता आणतो। तणाव, चिंता आणि नकारात्मक विचार दूर होतात। सती आणि शिव यांचे प्रेम हे समर्पण, त्याग आणि विश्वासाने भरलेले आहे। त्यांच्या कथेचे श्रवण केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आणि परस्पर आदर वाढतो। पती पत्नीमधील नाते अधिक दृढ होते। शिव आणि सतीच्या कथेने आपल्याला कर्मयोग शिकायला मिळतो। अहंकार आणि द्वेष टाळण्याची प्रेरणा मिळते। चांगली कर्म केल्याने आयुष्यात सुख समृद्धी येते। भगवान शिव हे तपस्वी आणि योगी आहेत। त्यांच्या जीवनशैलीतून योग, ध्यान आणि संयम शिकायला मिळतो। शिवाचे ध्यान केल्याने मनाची एकाग्रता वाढते। सती आणि शिव यांच्या कथेचे श्रवण केल्याने घरातील वादविवाद कमी होतात। घरात पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा राहते। कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम आणि एकात्मता वाढते। शिव आणि सती यांची कथा केवळ एक प्रेमकथा नाही, तर ती आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आहे। ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला समर्पण, संयम, भक्ती आणि प्रेम यांचे महत्त्व समजते। तर या कथेच्या श्रवणाने मानवी जीवनात एवढे लाभ मिळतात, तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा आणि ही कथा स्वच्छ आणि एकाग्र मनाने श्रवण करा। चला तर कथेला सुरुवात करूया। शंभू महादेव कैलास पर्वतावर नेहमीसारखे ध्यानात बसले होते, पण सतीने त्याचं नाव घेत यज्ञात उडी घेतली आणि अचानक महादेव खाडकन समाधीतून बाहेर आले। तेवढ्यात घाबरलेली नारदाची स्वारी कैलास पर्वतावर हजर झाली। त्यांनी आपल्या बंधूच्या दक्ष प्रजापतीच्या घरी घडलेली सर्व हकीकत महादेवांना सांगितली व पित्याकडून केली गेलेली तुमची निंदा सहन न होऊन मातेने यज्ञ होमात उडी घेऊन आपल्या प्राणांची आहुती दिली आहे। हे सर्व ऐकून क्रोध कोपाने थरथर महादेव दक्षाच्या घरी गेले। तेथे आपली प्रिय अर्धांगिनी सती यज्ञ होमावर जळून काळी ठिक्कर पडली पाहून महादेवांना अतोनात दुःख झाले। त्यांना आपला क्रोध खूपच अनावर झाला होता, पण ज्यांच्यामुळे हे कृत्य घडले होते त्याला तर आधीच वीरभद्राने मारून त्याचं शिर कापून धडावेगळं केलं होतं। त्याची पत्नी प्रसूती आपल्या कन्येच्या व पतीच्या शवाकडे पाहत शोक करीत बसली होती आणि सर्व देवदेवता खूप शोकाकुल झाले होते। ते महादेवांना पाहतच हात जोडून उभे राहिले। ते सर्वजण खूप घाबरून गेले होते। महादेव आता चिडले तर सर्व ब्रह्मांडाचा विनाश अटळ आहे, काय करावे तेच कोणाला सुचत नव्हते। ब्रह्मदेव हात जोडून महादेवाजवळ आले आणि त्यांनी आपल्या पुत्राच्या दक्ष प्रजापतीच्या चुकीची माफी मागितली। ते म्हणाले, महादेवा, दक्षाला आपल्या पदाचा, वैभवाचा खूप अहंकार झाला होता, त्यामुळेच त्यांनी तुमचा हा असा घोर अपमान केला आणि स्वतःचा विनाश ओढावून घेतला आहे आणि याचीच शिक्षा त्याला मिळाली आहे। पण महादेव तो मरणोत्तर खूप शुद्ध अंतकरणाचा झाला आणि मरतेवेळी तुम्हाला शरण आला होता, तेव्हा त्याला पुन्हा जीवनदान देण्याची कृपा करावी।
प्रभू, तेव्हा प्रसूती पुढे येऊन हात जोडून नम्रतेने म्हणाली, महादेव, माझ्या पतीचा अहंकाराचा त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे आणि त्यात माझ्या पुत्रीला प्राणाला मुकावे लागले. माझे पती तुमचे खूप अपराधी आहेत, पण शेवटच्या क्षणी मात्र त्यांना तुमची खरी ओळख झाली आणि त्यांचा सर्व अहंकार क्षणात नाहीसा झाला होता. ते तुमचे खूप अपराधी आहेत, पण मी तर तुमची भक्त आहे ना प्रभू. रोज तुमची मनापासून भक्ती करत असते. मी माझ्या पतीशिवाय कशी काय जीवन जगणार? माझ्यावर कृपा करा देवा. माझ्या पतीला जीवनदान द्या शंभो. महादेवांनी बाजूलाच पडलेल्या दक्ष प्रजापतीच्या शवाकडे पाहिले. ते शिरावेगळे धड अजूनही थडथडत उडत होते, पण शिर कुठे दिसत नव्हते. ते अग्निकुंडात पडून जळून गेले होते. मग धडाला शिर कोणाचं लावायचं? तसाही दक्षाला आपल्या सुंदर रूपाचा खूपच गर्व होता. महादेवाच्या नजरेला बकरा पडला आणि क्षणातच त्या बकऱ्याचे शिर कापून त्यांनी त्या दक्ष प्रजापतीच्या धडाला लावले व त्याला जिवंत केले. तो हात जोडून महादेवाच्या चरणी उभा राहिला, पण महादेव कोणाशी बोलायच्या मनस्थितीत नव्हते. ते आपल्या प्रिय पत्नीच्या विरहाने व्याकुळ होऊन गेले. तिचं जळलेलं शव उचलून 2 हातावर धरून ते तिथून निघून गेले आणि सतीचं मृत शरीर हातात घेऊन बरेच दिवस संपूर्ण त्रिभुवनात भान हरपून वेड्यासारखे फिरत होते. ते तिला खाली ठेवायलाच तयार नव्हते. त्यामुळे सर्व देव खूप काळजीत पडले होते. संपूर्ण जगाचा निर्माताच जर असा व्याकुळ होऊन आपली जबाबदारी व स्वतःला विसरून गेला आहे, तर या त्रिभुवनाचा व्यवहार चालणार कसा? कारण ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिमूर्तीच संपूर्ण ब्रह्मांडाचे कर्ते करविते आहेत आणि प्रत्येकाची जबाबदारी वेगवेगळी आहे. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, तर श्री विष्णू तिचे पालनपोषण करतात आणि प्रत्येक प्राणीमात्राचा शेवट मात्र महादेवाच्या हातूनच होत असतो. प्रत्येक आत्माच कर्मानुसार परमात्म्याशी मिलन घडतं. म्हणून तर महादेवाचा नेहमीच स्मशानात वास असतो आणि म्हणूनच स्मशानभूमीला मुक्तिधाम म्हणतात. तेथेच जीवाशिवाची भेट घडून येते. प्रत्येक आत्मा परमात्म्याशी विलीन होऊन जातो. पण आता तोच परमात्मा पत्नीच्या वियोगाने व्याकुळ होऊन आपलं अस्तित्व व जबाबदारी संपूर्णपणे विसरून गेला आहे. बराच वेळ शिव मृत सतीला हातावर घेऊन सर्वत्र फिरत होते. त्यामुळे तिचं शव खराब होत चाललं होतं. तिच्या शवाची लवकरच काहीतरी व्यवस्था करणं खूप गरजेचं होतं. पण ते करणार कोण? महादेव तर खूप तामशी होते. त्यांनी जर क्रोधाने आपलं 3रं नयन उघडले तर सर्वांना क्षणात जाळून भस्म करून टाकतील. या भीतीने कोणीही देव पुढे जायला तयार नव्हता. शेवटी श्री विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने गुप्तपणे महादेवाच्या हातातच सतीच्या पवित्र शवाचे छोटे छोटे खंड करून त्याचं विच्छेदन केले आणि ते पवित्र खंड सर्व त्रिभुवनात विखुरलेल्या अवस्थेत पडले होते. आणि जिथे सतीच्या पवित्र देहाची खंड पडली त्या ठिकाणी पुढे त्या आदिशक्तीची अनेक लहान मोठी मूर्ती स्वरूपे निर्माण होऊन तिची पवित्र पावनपीठ तीर्थ उत्पन्न झाली होती. आणि आज तागायत आदिमातेची ती पवित्र तीर्थक्षेत्रे मंदिराच्या रूपाने या पृथ्वीतलावावर विराजमान आहेत व ती नेहमीच्या तिच्या असंख्य भाविकांनी गजबजलेली असतात. अशा प्रकारे श्री विष्णूंनी शिवाच्या हातातील सतीच्या शवाला त्यांच्याही न कळत सतीच्या पावन शरीराचे बरेच खंड करून त्यांना जिकडे तिकडे पावन तीर्थक्षेत्रात स्थापित केले व पृथ्वीवरील संपूर्ण भाविकांना मातेचं पवित्र दर्शन घडविले. आणि ज्यावेळी महादेवाच्या हातातील सतीचं शरीर हळूहळू कमी होऊन संपलं, तेव्हा कुठे ते भानावर आले आणि पुन्हा तिच्या प्राप्तीसाठी ध्यानमग्न होऊन गेले आणि आपलं नियोजित कार्यभार सांभाळू लागले. तेव्हा कुठे संपूर्ण ब्रह्मांडाचं बिघडलेलं संतुलन व कार्य व्यवस्थित चालू झाले होते. पण महादेव मात्र सतीच्या विरहाने संपूर्णपणे मौन अवस्थेत गेले होते. ते सतत इकडे तिकडे फिरत योग निद्रेत असायचे. असे बरेच वर्ष ते मौन व्रत व योग निद्रेत मग्न होते. आणि सतीचा लवकरच पुनर्जन्म होऊन शिवशक्तीचं पुनर्मिलन कधी होणार आणि महादेव योग निद्रेतून लवकरच बाहेर कधी येणार याची सर्व देवदेवता वाट पाहत बसले होते. आणि आपण सुद्धा सतीचा पुनर्जन्म कधी होईल आणि परत शिवशक्तीचं पुनर्मिलन कधी घडेल, चला तर बघूया. शंभू महादेव सतीच्या विरहाने व्याकुळ होऊन रानोमाळ फिरत तपश्चर्या करण्यात मग्न झालेले
आणि सतीने होमात उडी घेताना आपल्या मनात संकल्प केला होता की पुढे राजा हिमालयाच्या पोटी पुनर्जन्म घेऊन आपण परत महादेवाची अर्धांगिनी बनायचे. देवी सतीने पित्याच्या यज्ञात देहत्याग केला. त्यानंतर हिमालयाची कन्या कशी झाली, तिने उग्र तपश्चर्या करून शंकरांना कसे प्राप्त करून घेतले, याविषयी सविस्तर माहिती बघूया. पूर्वी सती शंकराबरोबर हिमालयावर क्रीडा करत होती. त्या समयी हिमालयाची पत्नी मेना तिला आपली मुलगी मानून तिचे गोड कौतुक करत असे. दक्षावर रागावून सतीने त्याच्या यज्ञस्थानी देहत्याग केला. तेव्हा मेना शिवलोकातील देवाची उत्कटतेने आराधना करत होती. देहत्याग करताना सतीने यानंतर आपण हिमालयाची कन्या म्हणून जन्म घ्यायचा ही इच्छा मनात धरली होती. म्हणून ती मेनेची कन्या झाली. तिचे पार्वती असे नामकरण करण्यात आले. नारद मुनीच्या उपदेशावरून तिने दुस्सह तपश्चर्या केली आणि शिवजींनाच पती म्हणून प्राप्त करावे ही तिची इच्छा होती. तर सतीने मेनीच्या पोटी कन्या म्हणून जन्म घेतला. त्या अर्थी मैना ही फार पतिव्रता स्त्री होती. पार्वतीच्या मातेचे चरित्र अतिशय पवित्र आणि भक्तिवर्धक आहे. तो एक उत्तरेस हिमालय नावाचा एक विशाल पर्वत आहे. तो पर्वताचा राजा असून देवस्वरूप, महातेजस्वी आणि सर्वार्थाने समृद्ध आहे. त्याचे स्थावर आणि जंगम अशी 2 स्वरूपे आहेत. तो पूर्वेला आणि पश्चिमेला दोन्ही बाजूनी समुद्राला जाऊन भिडला आहे. उत्तरेकडील जमिनीची सीमा म्हणून तो मानदंडासारखा उभा आहे. तो रमणीय पर्वत नाना प्रकारच्या रत्नाचे आगर आहे. त्याचा संपूर्ण परिसर विविध वृक्षांनी व्याप्त आहे. अनेक शिखरामुळे तो फारच शोभून दिसतो. त्यावर असंख्य पशुपक्षी निर्भयतेने निवास करतात. हिमाचे विशाल भांडार असल्यामुळे तो अतिशय शीतल आहे. तेथे देवता, ऋषीमुनी व सिद्ध राहतात. तो पर्वत अतिशय पवित्र असून भगवान शंकरांना सर्वात प्रिय आहे. त्यावर अनेकांच्या तपश्चर्या सफल झालेल्या आहेत. हिमालय अनेक धातूंच्या खाणींनी संपन्न आहे. सर्वांगण सुंदर आणि रमणीय आहे. तो दिव्य आहे, शुभ आहे, महात्म्यांनीही पावन करणारा आहे. अनेक आश्चर्यांनी युक्त असून भगवान विष्णूंचा अविकृत अंश आहे. तो शैलराज विकाररहित सत्पुरुषांना सर्वाधिक प्रिय आहे. असो, एके समय आपले कुळ वाढावे, धर्मवृद्धी व्हावी, तसेच देवतांचे आणि पितरांचे हित व्हावे या उद्देशाने हिमालयाने विवाह करण्याचे ठरवले. तेव्हा आपल्या स्वार्थाचा विचार करून सर्व देव दिव्य पितराकडे गेले व म्हणाले, हे पितरांनो, तुम्ही प्रसन्न चित्ताने आमचे म्हणणे ऐका. देवकार्य सिद्धीस जावीत आणि तुमचेही अभिष्ट व्हावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुमची मेना नावाची जी मंगलकारक कन्या आहे ती पर्वतराज हिमालयाला द्या. त्यामुळे तुम्हाला लाभ होईल आणि आम्हाला पदोपदी जे दुःख सोसावे लागते आहे त्याचेही निवारण होईल. पितरांनी देवाचे म्हणणे मान्य केले आणि आपल्या कन्येला पूर्वी मिळालेल्या शापाचे स्मरण करून त्या विवाहाला संमती दिली. त्यांनी प्रसन्नतेने सर्व तयारी केली आणि मैनेचे हिमालयाशी लग्न लावून दिले. विवाह उत्सवास विष्णू आदी सर्व देव आणि ऋषीमुनी उपस्थित होते. त्या मंगल प्रसंगी पितृगणांनी अनेक प्रकारची दाने दिली. निमंत्रीचा थोर सत्कार केला. सर्वांनी पितरांची आणि हिमालयाची स्तुती केली. समारंभ आटोपल्यावर मंडळी शिवस्मरण करत आपापल्या स्थानी परतली. मेनेला घेऊन हिमालयही आपल्या घरी आला. तर आता ह्या मेनेची उत्पत्ती कशी झाली ते बघा. ब्रह्मपुत्र दक्ष, त्याला 60 कन्या झाल्या होत्या. त्याने कश्यपादी मुनीशी त्यांचे विवाह करून दिले. त्यापैकी स्वदा नावाची जी कन्या होती ती पितरांना दिली. तिला मेना, धन्या व कलावती अशा 3 कन्या झाल्या. त्या पितरांच्या मानसकन्या होत्या. त्यांचा जन्म मातेच्या गर्भातून झालेला नव्हता. त्या अयोनिसंभव असल्या तरी लोकव्यवहाराला अनुसरून स्वदेच्याच कन्या मानल्या जातात. त्या सौभाग्यशालिनी आणि धर्मानुगामी होत्या. त्या श्रेष्ठ योगिनी, महाज्ञानी, सर्वत्र संचार करणाऱ्या आणि जगाला वंदनीय होत्या. त्यांना लोकमाता म्हटले जाते. त्यांचे स्मरण व नामस्कीर्तन केल्याने मनुष्याला मनोवांछित फलप्राप्ती होते असे त्यांचे महात्म्य आहे. एकदा पितृकन्या श्वेत द्वीपात विष्णूचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी श्रीहरींना वंदन केले, त्यांची स्तुती केली आणि त्यांच्या आज्ञेने तेथे बसल्या. तेथे काही संत मंडळीही उपस्थित होती. योगायोगाने त्याच समयी
सनकादी सिद्धगणाचे तेथे आगमन झाले. ते माझे मानसपुत्र असून सर्व लोकांना वंदनीय आहेत. त्यांनी श्रीहरींना वंदन केले आणि त्यांच्यासमोर बसले. सनकादिक मुनीश्वर आले तेव्हा तेथे असलेल्या सर्वजण आदरार्थी उठून उभे राहिले. पण त्या तिघी बहिणी तशाच बसून राहिल्या. त्यांनी नमस्कार केला नाही. विस्मित होऊन केवळ बघतच राहिल्या. ते पाहून सनकादिकांना राग आला. त्यांनी त्यांना शाप दिला. तुम्ही तिघी मूर्ख आहात. पितरांच्या कन्या असूनही तुम्हाला आचार विचार कळत नाही. आम्हाला पाहून तुम्ही उठून उभे राहिला नाहीत आणि नमस्कारही केला नाही. याबद्दल तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. तुम्ही स्वर्गातून भूलोकी जाल आणि मानवांच्या स्त्रिया व्हाल. सनतकुमारांचा शाप ऐकून त्या तिघी जणी आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी मुनीश्वरांच्या चरणावर लोटांगण घातले आणि म्हणाल्या, हे विभो, आम्ही तुम्हाला नमस्कार केला नाही. हा आमचा मूर्खपणाच झाला. तुम्ही दयावान आहात. आम्हाला क्षमा करा. आमच्यावर प्रसन्न व्हा. तुम्ही आम्हाला शाप दिला हे योग्यच केले, परंतु आम्हाला पुन्हा स्वर्गप्राप्ती होईल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा सनतकुमार म्हणाले, हे पितृकन्यांनो, मी तुमच्या शापापासून कसा उद्धार होईल ते सांगतो. हिमालय पर्वत हा विष्णूचे अंशरूप असून हिमाचा आधार आहे. तुमच्यापैकी सर्वात मोठी मेना ही त्याची पत्नी होईल. हिच्या पोटी पार्वती जन्माला येईल. दुसरी कन्या धन्या ही जनकाची पत्नी होईल. हिच्या पोटी महालक्ष्मी सीतेच्या रूपाने जन्माला येईल. तिसरी कलावती ही द्वापार युगात वृषभान वैश्याची भार्या होईल. हिला राधेचा माता होण्याचा गौरव प्राप्त होईल. पार्वतीच्या वरदानाने मेनेला त्याच देहाने कैलास पद मिळेल. धन्येला वैकुंठ पद मिळेल आणि कलावती राधेसह जीवनमुक्त होऊन गोलोकी जाईल. विपत्ती सोसल्याशिवाय कोणाचीही महात्म्य वाढत नाही. चांगले कर्म करणाऱ्या लोकांना दुःख संपल्यावर दुर्लभ सुख मिळत असते. म्हणून नेहमी सत्याच्या मार्गाने चालावे. तुम्ही पितृकन्या स्वर्गसुख भोगण्याच्या योग्यतेच्या आहात, पण तुम्हाला आमचा शापही भोगावा लागणार आहे. तुम्ही क्षमायाचना केल्यामुळे आम्ही त्याचा प्रभाव काही प्रमाणात अवश्य कमी करू. भूलोकी अवतीर्ण झाल्यावर तुम्ही मनुष्यप्रमाणे व्यवहार कराल. विवाहानंतर तुम्हाला संतती होईल. तुमच्या कन्यांना सुयोग्य वर मिळतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीने पार पाडाल. त्यानंतर श्री विष्णूच्या दर्शनाने तुमचा कर्मक्षय होईल. तुमचे कल्याण होईल. मेनीची कन्या पार्वती दुस्तर तप करून शंकराची प्रिया होईल. धन्येची कन्या सीता ही प्रभू रामचंद्राची पत्नी होईल आणि लोकाचाराचा आश्रम घेऊन त्यांच्या समवेत राहील. कलावतीची कन्या राधा ही कृष्णाची सखी होईल. प्रकारे उशापाच्या निमित्ताने पितृकन्यांना दुर्लभ वरदाने देऊन सनतकुमार आपल्या बंधूसह अंतर्धान पावले. श्रीहरीची अनुज्ञा घेऊन त्या तिघी बहिणीही आपापल्या घरी गेल्या. पुढे मैनेचा विवाह पर्वतराज हिमालयाशी झाला. हिमालय मेनेला घेऊन आपल्या घरी आला तेव्हा त्रिलोक्यातील सर्वांनी आनंदाने मोठा उत्सव केला. हिमालयाने आपल्या आप्तबांधवांना सन्मानित केले. ब्राह्मणाचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. मग तो पत्नीसह सुखाने कालक्रमणा करू लागला. काही दिवसांनी विष्णू आणि देव आणि महात्मा मुनी यांनी त्यांची भेट घेतली. त्यांना पाहून हिमालयाला फारच आनंद झाला. त्यांनी सर्वांना नमस्कार केला. त्यांचा आदर सत्कार केला. मग विनयपूर्वक हात जोडून म्हणाला, आज तुमच्या आगमनाने माझे जन्म सफल झाला. माझे तप सफल झाले. माझे ज्ञानही सफल झाले. मी धन्य झालो. माझी पत्नी, माझे कुळ, माझी भूमी सर्व धन्यता पावले. मी तुमचा सेवक आहे. तुम्ही ज्या हेतूने येथे आला आहात तो हेतू स्पष्ट करा. मी तुमची काय सेवा करू ते सांगा. त्याचे बोलणे ऐकून देवांना आणि मुनींना फार प्रसन्न वाटले. ते म्हणाले, हे महाप्राज्ञ हिमालय, आम्ही येथे कोणत्या उद्देशाने आलो आहोत ते ऐक. पूर्वी जगदंबा उमा ही दक्षकन्या सतीच्या रूपाने प्रकट झाली होती. रुद्रदेवांची पत्नी होऊन तिने प्रदीर्घ काळ भूतलावावर क्रीडा केली. नंतर पित्याने अपमान केल्यामुळे तिने देहत्याग केला आणि आपल्या पदाला गेली. ही कथा तुला आणि सर्व लोकांना माहीत आहे. ती जगदंबा पुन्हा एकदा धरणीवर अवतीर्ण होऊन शिवजींची अर्धांगिनी होऊ इच्छित आहे. तसे झाले तर देवतांचा मोठा लाभ होणार आहे. ती तुझ्या पत्नीच्या उदरी जन्म घेणार आहे. ती उपवर झाली की शंकरांना दे.
म्हणजे त्यांना वश असणाऱ्या सर्व देवता तुलाही वश होतील. ते ऐकून हिमालयाला फारच आनंद झाला. जगदंबा माझी कन्या होणार, केवढे हे सौभाग्य, असे म्हणून त्याने मेनेला बोलावले. ही शुभ वार्ता तिला सांगितली. मग ते सर्वजण जगदंबेला शरण गेले. एका पवित्र स्थानी स्थित होऊन श्रद्धापूर्वक तिची स्तुती करू लागले. ते म्हणाले, हे शिवलोकवासिनी, हे सदाशिवप्रिये, हे दुर्गे, हे जगदंबे, आम्ही तुला नमस्कार करतो. तू परम कल्याणकारी आहेस, पावन आणि शांत स्वरूप आदिशक्ती आहेस. तू ज्ञानमयी आहेस, या विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहेस. अव्यक्त प्रकृती आणि महत्त्व ही सर्व तुझीच रूपे आहेत. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तू शुभकारक आहेस, विश्वशुद्ध आहेस, स्थूल आहेस, सूक्ष्म आहेस. तूच सर्वांचा परम आश्रय आहेस. अंतर्विद्या आणि सुविद्येने नेहमी प्रसन्न राहणाऱ्या हे महादेवी, आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तू श्रद्धा आहेस, धृती आहेस आणि तूच सर्व गोचर आहेस. तू सूर्याची तेजस्वी किरणे आहेस. तू प्रपंचाला प्रकाशित करणारी आहेस. तू ब्रह्मापासून तृणापर्यंत सर्व जागेचे पालन करतेस. तू सनातन आहेस. तूच आदिदेवीला आम्ही नमस्कार करतो. तू वेदमाता गायत्री आहेस, सावित्री आणि सरस्वती आहेस. तू धर्मस्वरूप आहेस, सर्वसाक्षी सर्वेश्वरी आहेस. तू सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती, मती, शक्ती, क्षुधा, तृषा, कांती, निद्रा, जागृती आदी रूपांनी स्थित आहेस. आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. तू सर्वांना आनंद देणारी आहेस. तू पुण्यवंताच्या घरी लक्ष्मी रूपाने आणि दुर्जनांच्या घरी अलक्ष्मी रूपाने वास करतेस. तू जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करती आहेस. तू पंचतत्वाचे सार रूप आहेस. तू नीतिज्ञानाची नीती आहेस. तू देवसमूहांची शक्ती आहेस. तू प्राण्यांचे नाक, कान, नेत्र, मुख, भुजा, वक्षस्थल आणि हृदय यात धृती रूपाने स्थित होऊन त्यांचे सुख वाढवतेस. तू त्यांच्यामध्ये निद्रा रूपाने प्रवृत्त होऊन त्यांना आराम देतेस. हे देवी, जगाचे कल्याण व्हावे, त्याचे चांगले प्रकारे पालन व्हावे, यासाठी आमच्यावर प्रसन्न हो. अशा प्रकारे हिमालयासह सर्व देवांनी महेश्वरी उमादेवीची वारंवार स्तुती केली आणि तिच्या दर्शनाची उत्कट इच्छा धरून तेथे उभे राहिले. सर्व देवांनी केलेली स्तुती ऐकून दुर्गम पीडा हरण करणारी ती जगदंबा प्रसन्न होऊन त्यांच्या सम्मुख प्रकट झाली. ती रत्नजडित रथात बसली होती. त्या श्रेष्ठ रथाला जडवलेल्या शुद्र घंटिका मधुर किनकिनाट करत होत्या. त्या रथात मऊ गाद्या होत्या. ती देवी अत्यंत मनोहर स्वरूपाची आणि कोट्यावधी सूर्याच्या एकत्रित दीप्ती समान परम तेजस्विनी होती. तिचे लावण्य अनूप आणि अतुल्य होते. शिवलोकात निवास करणारी ती देवी सर्व गुणांनी संपन्न होती. सदाशिवासह विलास करणाऱ्या त्या महामायेची बरोबरी करू शकेल अशी अन्य कोणतीही स्त्री नाही. ती नित्यरूप आहे. निर्गुण निराकार असली तरी त्रिगुणाचे ऐश्वर्य धारण करणारी आणि साकार रूपात प्रकट होणारी आहे. त्रिदेवाची जननी आहे. दृष्टावर प्रचंड कोप करणारी म्हणून तिला चंडी म्हणतात. ती स्वभावात कल्याणमयी आहे. सर्वांच्या पीडा दूर करणारी आहे. ती निज भक्तांचा गौरव वाढवणारी आणि त्यांचे सर्वार्थाने कल्याण करणारी आहे. ती सुभाविकांना आणि आपल्या दासांना संसाररूपी सागरातून सुखरूप तारून नेते. प्रलयकाळी ती महानिद्रा होऊन सर्वांना आपल्या अंकावर निजवते. ती सर्वांची काळजी घेणारी जगज्जननी आहे. ती जेव्हा प्रकट झाली तेव्हा तिच्या असीम तेजामुळे कोणीही तिला पाहू शकले नाही. सर्व देवांनी तिची पुन्हा स्तुती केली. तेव्हा तिने आपले तेज आवरून घेऊन त्या सर्वांना निज कृपेने दर्शन दिले. तिच्या रमणीय दर्शनाने देवांना आणि ऋषीजनांना अपार आनंद झाला. त्यांनी तिला वारंवार नमस्कार केला व म्हणाले, हे अंबिके, आम्ही तुझे दास आहोत. कृपा करून आमची प्रार्थना ऐक. तू प्रथम दक्षकन्येच्या रूपाने प्रकट होऊन शिवजींची प्रिया झालीस. त्यावेळेस ब्रह्मदेवाचे व इतरांचे गर्वहरण झाले. पित्याने अपमान केल्यामुळे तू देहत्याग करून आपल्या लोकी गेलीस. त्यामुळे भगवान शंकरांना फार दुःख झाले. तुझ्या जाण्याने देवांचे कार्य पूर्ण झाले नाही. म्हणून आम्ही सर्व देवता व मुनी तुला शरण आलो आहोत. तू आमचे मनोरथ पूर्ण कर. सनतकुमारीचे वचन खरे करण्यासाठी हिमालयाची कन्या म्हणून भूलोकी अवतीर्ण हो. रुद्रदेवांची पत्नी होऊन
त्यांचे विरह दुःख घालव. त्या योगे ते प्रसन्न होतील. त्यानंतर तू निज कृपेने आमचे सर्व कष्ट आणि दुःख दूर कर, सर्वांना सुखी कर. अशा प्रकारे विनंती करून विष्णू आदी सर्व देवांनी त्या भगवतीला नमस्कार केला आणि विनम्र भावाने उभे राहिले. त्यांच्या स्तुतीने दयामया उमा फारच प्रसन्न झाली. ती हसून म्हणाली, हे श्रीहरी, हे विधाता, हे देवतांनो आणि मुनिजनांनो, तुम्ही काही काळजी करू नका. मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आता मी काय सांगते ते लक्षपूर्वक ऐका. तुम्ही आपापल्या स्थानी जाऊन सुखाने राहा. मी योग्य वेळी हिमालय आणि मीना यांच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईन. सतीच्या देहाने वावरत असताना त्या दोघांनी माझ्याबरोबर मातेपित्यासारखे प्रेम केले आहे. त्यामुळे त्यांना सुख देणे हे माझे कर्तव्य आहे. मी उघडपणे सांगत नसेल तरी रुद्रदेवांची पत्नी व्हावे हीच माझी सुप्त इच्छा आहे. शिवजींची लीला फार अद्भुत आहे. त्यामुळे ज्ञानी लोकही मोहित होतात. दक्षाने माझ्या स्वामींचा अपमान केला. त्यामुळे मी त्यांच्या यज्ञस्थळी जाऊन स्वदेहाचा त्याग केला. तेव्हापासून माझे पती दिगंबर राहून दुःख करत आहेत. ती निरंतर माझीच चिंता करत असतात. माझा वियोग त्यांना सहनच झाला नाही. मी देहत्याग केल्यापासून त्यांनी सर्व सुखाचा त्याग केला आणि अमंगल वेश धारण करून शोक करत आहेत. त्यांनी सतीच्या अस्थिची माळ गळ्यात घातली तरी त्यांचे मन शांत झाले नाही. ते नेहमी जागेच असतात. माझी आठवण काढून मोठ्याने रडतात. विरह असह्य झाल्यामुळे एकसारखे हिंडतात. वास्तविक शिवप्रभू विकाररहित, दीनतारहित, अजिंक्य, परिपूर्ण आणि मायेचे अधीश्वर आहेत. त्यांना मोहाच्या किंवा कामाचे काय प्रयोजन? ही त्यांची विचित्र लीला लोकांसाठी आहे. ते विरही मनुष्याप्रमाणे वागतात आणि त्यांच्यासारखीच वीर हव्याकुळ वाणी बोलतात. मी पृथ्वीवर अवतीर्ण व्हावे आणि त्यांनी माझे पाणीग्रहण करावे अशी त्यांची स्वतःची इच्छा आहे. ती मला शिरसावद्य आहे. म्हणून मी त्यांच्यासाठी अवतार घेऊन लौकिक आचरण करून भक्तीने आणि तपाने त्यांची प्रिया होणार आहे. तसेच तुमचेही कार्य करणार आहे. आता तुम्ही स्वस्थानी जाऊन शिवभजन करा. त्यांच्या कृपेने सर्व दुःखे दूर होतील. याप्रमाणे आपले मनोगती व्यक्त करून आणि सर्वांना आश्वासन देऊन जगदंबा शिवा अंतर्धान पावली. तिचे वचन ऐकून विष्णू आदी देवांना आणि ऋषींना परमानंद झाला. हिमालय आणि मेनीला तपश्चर्या करण्यास सांगून ते सर्व आपापल्या स्थानी गेले. विष्णू आदी देवांच्या उपदेशानुसार हिमालय आणि मैना या दोघांनी मोठी तपश्चर्या आरंभली. ते दाम्पत्य शंभू आणि शिवाचे ध्यान करत भक्तियुक्त अंतकरणाने त्यांची अहोरात्र आराधना करू लागले. ते दोघे शिवशक्तीच्या अमृतमय आणि कल्याणमय स्वरूपाचे चिंतन करत त्यांची पूजा करत असत. ब्राह्मणांना भोजन व दाने देऊन संतुष्ट करत असत. जगदंबा आपली कन्या व्हावी म्हणून मैनेने चैत्र महिन्यापासून देवी उपासनेस सुरुवात केली. ती अष्टमीला उपवास करायची. नवमीला भगवतीची गंध पुष्पकादींनी पूजा करून मोदक, बलिपिष्ट आणि खीर यांचा नैवेद्य अर्पण करायची. ती गंगेच्या किनाऱ्यावर औषधी प्रस्थावर शंकराची व दुर्गेची मातेची मूर्ती बनवून त्यांची पूजा करत असे. त्यांना नाना प्रकारच्या वस्तू समर्पित करत असे. ती कधी निरहार तर कधी व्रतस्थ राहत असे. कधी जल प्राशन करून तर कधी वायुभक्षण करून राहत असे. याप्रमाणे अखंड 27 वर्ष आराधना केल्यावर भगवती जगदंबा तिच्यावर प्रसन्न झाली. तेजोमंडलाने युक्त हसतमुख अशी तिच्या पुढे प्रत्यक्ष उभी राहिली. तिचे दिव्य स्वरूप पाहून मैना धन्य झाली. देवी म्हणाली, महासाध्वी मैने, तुझ्या उपासनेने मी अगदी प्रसन्न झाले आहे. तरी तुझ्या मनात जी काही इच्छा असेल ती सांग. मी तुझे सर्व मनोरथ पूर्ण करणार आहे. मैनेने भगवतीला नमस्कार केला व म्हणाली, देवी, आज तुझे रूप प्रत्यक्ष पाहावयास मिळाले म्हणून मी कृतज्ञ झाले आहे. मला तुझी स्तुती करायची आहे. त्यासाठी माझ्यावर कृपा कर. ते मधुर बोलणे ऐकून कालिकेने तिला प्रेमाने आलिंगन दिले. तिच्या स्पर्शाने मैनेला महाज्ञान प्राप्त झाले. ती आनंदाने तिची स्तुती करू लागली. म्हणाली, हे महादेवी, तू जगाला धारण करणारी आहेस. लोकांचे पालन करणारी, मनोवांछित इष्टफल देणारी चंडिका व महामाया आहेस. तुला नमस्कार असो. हे उमा, तू नित्यसिद्ध आहेस. सर्वांना आनंद देणारी आहेस. योगनिद्रा आहेस. तू दिव्य कमळाच्या माळेने अलंकृत आहेस. तुला नमस्कार असो. तू आपल्या भक्तांचे शोक, भय व दुःख दूर करतेस. तू सर्वांची माता आहेस.
सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी बुद्धिरूपाने स्थित आहेस. उपासकांच्या अज्ञानाने निवारण करून त्यांना ज्ञानरूपी तेज प्रदान करणारी ब्रह्मविद्या आहेस. तुझ्या अचिंत्य प्रभावी कोणीही जाणू शकत नाही. मग मी तुझे काय वर्णन करणार? तू माझ्यावर कृपा कर, माझे अभिष्ट हेतू पूर्ण कर. तू आकाररहित आहेस, परवाणीच्या पलीकडची आहेस, शाश्वत शक्ती आहेस. तू परमयोगिनी आहेस, इच्छेनुसार अवतार धारण करणारी आहेस, जगाची योनी आहेस, विश्वाला आधारभूत आहेस. तू पंचमहाभूतांच्या समुदायाला संयुक्त करणारी आहेस, विश्वव्याप्त प्रकृती आहेस, विश्वाचे कारणरूप आहेस. तू अग्नीतील दाहकता आहेस, तू सूर्यकिरणातील प्रकाश आहेस, तू चंद्रकिरणाची शीतलता आणि आल्हादकता आहेस. तू महान आहेस, मंगलकारणी आहेस, ध्यान गम्या आहेस. तू स्त्रियांना फारच प्रिय आहेस. तू श्रीहरीची माया आहेस. तू आपल्या इच्छेनुसार रूपे धारण करून उत्पत्ती स्थिती लय करतेस. तुझे सामर्थ्य अगाध आहे, तुझे महात्म्य उदंड आहे. तू ब्रह्मा विष्णू महेश यांना शरीर धारण करायला लावलेस. तुझ्याविषयी बोलताना जेथे वेद मौनावले तेथे मी तर पामर आहे. हे माते, तुला नमस्कार असो. जशी जमली तशी सेवा आराधना व स्तुती केली आहे, तिचा स्वीकार करून प्रसन्न हो. तुझी माझ्यावर नेहमी कृपादृष्टी राहो. मेनेची स्तुती ऐकून भगवती कालिका संतुष्ट झाली. ती म्हणाली, हे साध्वी, तू मला प्राणप्रिय आहेस. मी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करणार आहे, म्हणून अपेक्षित वर मागून घे. जगदंबेचे बोलणे ऐकून मेनेला अत्यानंद झाला. ती म्हणाली, माते, तुझा जय जयकार असो. तू मला वर देण्यास उत्सुक आहेस म्हणून सांगते. मला बलवान, पराक्रमी, सर्व ऐश्वर्याने संपन्न आणि दीर्घायुषी असे 100 पुत्र होत. त्यानंतर मला कन्या व्हावी. ती रूपगुणांनी संपन्न, त्रिलोक्यात पूजनीय आणि दोन्ही कुळांना आनंद देणारी असावी. हे शिवे, देवकार्य सिद्धीस नेण्यासाठी तूच माझी कन्या म्हणून जन्म घे आणि रुद्रपत्नी होऊन आपल्या लीलेचा विस्तार कर. तेव्हा तथास्तु असा आशीर्वाद देऊन कालिका अंतर्धान पावली. महेश्वरीकडून अभिष्ट वर प्राप्ती झाल्याने मैनेचा आनंद गगनात मावेना. तिच्या तपश्चर्येची अशा प्रकारे उत्तम सांगता झाली होती. तिने दुर्गेला मनोभावे नमस्कार केला आणि तिचा जय जयकार करत स्वस्थानी परतली. तिने हिमालयाला सर्व वृत्तांत कथन केला. तेव्हा त्यालाही मोठे समाधान वाटले. त्याने मैनेच्या भक्तीचा प्रशंसा केली. काही काळाने मैना गर्भवती राहिली. तिला एक सुंदर पुत्र झाला. त्याचे नाव मैनाक. त्याचा जन्म झाला तेव्हा हिमालयाने मोठा उत्सव केला. पुढे मैनकाने समुद्राशी मैत्री केली. हिमालयाच्या 100 पुत्रांमध्ये हाच सर्वश्रेष्ठ आणि महाबलवान होता. त्याने नागकन्याशी विवाह केला. एकदा रागवलेल्या इंद्राने वज्रप्रहार करून सर्व पर्वताचे पंख कापून टाकले, पण मौनकाचे पंख कापण्यास तो असमर्थ झाला. तर ही कथा एका व्हिडिओमध्ये संपवणं शक्य नाही, तर ह्या कथेचा पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तर ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटपर्यंत ही कथा श्रवण करण्यासाठी धन्यवाद.